सर्वांना जय जिनेंद्र। हे आहे कुंथलगिरी सिद्धक्षेत्र। दिगंबर जैन सिद्धक्षेत्र कुंथलगिरी हे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यामध्ये येते। या ठिकाणची घटना म्हणजे भगवान देशभूषण व कुलभूषण हे या सिद्धक्षेत्रावरून मोक्षाला गेलेले आहेत। ही घटना जवळपास 12.5 लाख वर्षापूर्वीची आहे। रामायणातील प्रसंगसुद्धा या क्षेत्राशी जोडलेला आहे। भगवान श्री रामचंद्र वनवासामध्ये असताना 12 वर्षे वनवास कालखंडामध्ये या ठिकाणी आलेले होते। मुनी सुरतनाथ हे 20वे जैन धर्मातील तीर्थंकर आहेत। त्यांच्या कालखंडामध्ये ही घटना घडली होती। जवळपास 230 एकर परिसरामध्ये पसरलेलं हे क्षेत्र आहे। या ठिकाणी आपण छोटासा एक तलावसुद्धा पाहतो। या ठिकाणी देशभूषण व कुलभूषण हे मोक्षाला गेलेले आहेत। त्यांची ही निर्वाण भूमी आहे। त्याचबरोबर 20व्या शतकातील प्रथमाचार्य शांतीसागरजी महाराज यांची या ठिकाणी 1955 मध्ये संलेखनासुद्धा झालेली आहे। त्याचबरोबर वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांची ही प्रियभूमी तसेच अनेक साधू संतांची ही संलेखनाभूमी तपोभूमी आहे। या ठिकाणी वर्षभरामध्ये अनेक जैनेतर बांधव येऊन दर्शनाचा लाभ घेतात। अनेक शिबिरांचं आयोजन, अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन, अनेक त्यागींचा सहवास या ठिकाणी वर्षभर सातत्याने लाभत असतो। अशी ही सिद्धक्षेत्र कुंथलगिरीची भूमी आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की आजूबाजूला जो परिसर आहे तो सुद्धा निसर्गरम्य असा परिसर आहे। या ठिकाणी पवनचक्कीसुद्धा लावलेली आपण पाहतो। त्याचबरोबर या बाजूला आपल्याला डोंगररांगा दिसत आहेत आणि या सर्व डोंगररांगांच्या मध्ये हा सर्वात उंच असा प्रदेश आहे। यामुळे कुंतल याचा अर्थ होतो माथा आणि गिरी याचा अर्थ होतो पर्वत, म्हणजे सर्वात उंच पर्वत अशी याची आख्यायिका आहे। निश्चितच हे चित्र, हे दृश्य आपल्याला मनोरम आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर एक धार्मिक अनुभूती आपल्याला मिळते। येणाऱ्या सर्व यात्रेकरूंच्यासाठी या ठिकाणी राहण्याची व्यवस्था, भोजनाची व्यवस्था उत्तम पद्धतीने केलेली आहे। पहाडावरती या ठिकाणी 7 मंदिर आहेत व खालच्या बाजूस 4 मंदिर आहेत। म्हणजे एकूण या ठिकाणी 11 दिगंबर जैन मंदिर आहेत। घनदाट झाडी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेलं हे सिद्धक्षेत्र आहे। सिद्धार्थ नगरीचे राजा क्षेमंकर व राणी विमलावती यांचे पुत्र म्हणजे देशभूषण कुलभूषण यांना वैराग्य आल्यानंतर ते या महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी विहार करून आत्मसाधना करीत राहिले। यामध्ये नागपूर येथील रामटेकाशी सुद्धा यांचा तपोभूमीचा कालखंड मानला जातो। केवळ ज्ञान प्राप्तीनंतर विहार करत करत ते या ठिकाणी कुंथलगिरी क्षेत्रावरती आले आणि या ठिकाणाहून त्यांना निर्वाण मोक्षपदाची प्राप्ती झाली आहे। या ठिकाणी आपणाला बाहुबली मंदिर दिसत आहे। त्याचबरोबर समोर मानस्तंभ दिसत आहे। पहाडावरील हे समोर काही मंदिर आपणाला दिसत आहेत। पहाडाच्या खाली असणारे मंदिर सुद्धा या ठिकाणी काही प्रमाणात आपण पाहत आहोत। या ठिकाणी यात्री निवास आपणाला दिसत आहे।
खाली देशभूषण भगवान व कुलभूषण भगवान यांचं मंदिर आहे आणि वरती 24 तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांचं मंदिर या ठिकाणी आपण पाहत आहोत। भगवान देशभूषण व कुलभूषण यांची प्रतिमा आपण या ठिकाणी विराजमान केलेली पाहत आहोत। हा परिसर बालाघाट म्हणून प्रसिद्ध आहे। सर्वात उंच घाट, उंच डोंगर प्रदेश म्हणून कुंतलगिरी या भागास ओळखले जाते।